आधुनिक शहराच्या मध्यभागी सकाळच्या सूर्याच्या उबदार किरणांखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक गट त्यांचा नेता जीत याच्या भोवती गोळा झाला। त्याच्या आकर्षक निळ्या केसांनी त्याला वेगळे केले आणि त्याच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्याने त्याच्या मित्रांमध्ये निष्ठा निर्माण केली। भगवान विष्णू नेहमी त्याच्या इच्छा पूर्ण करतात। शहरावर सूर्य उगवताच जीत आणि त्याचा भाऊ अजित यांनी डोळे मिटले आणि दैवी रक्षक भगवान विष्णूची प्रार्थना केली। तेजस्वी प्रकाशाच्या स्फोटात भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले। त्यांचे भव्य रूप चमकदार सोन्याच्या दागिन्यांनी सजले होते। त्याचे दयाळू डोळे भावांवर हसले आणि सौम्य हावभावाने त्यांनी त्यांना अविश्वसनीय शक्ती बहाल केली। दैवी ऊर्जा त्यांच्या नसांमधून जात असताना जीत आणि अजित यांना त्यांच्या शरीरात परिवर्तन झाल्याचे जाणवले। त्यांचे स्नायू मजबूत आणि परिभाषित झाले आणि त्यांचे डोळे आतील प्रकाशाने चमकले। त्यांच्या नवीन क्षमतांसह त्यांनी देव विष्णूच्या सैन्यात सामील झाले आणि शहराचा नाश करण्याची धमकी देणाऱ्या राक्षसी सुवर्ण यंत्राचा सामना केला। भयंकर युद्धाच्या आरोळ्यासह त्यांनी त्यांची एकत्रित ऊर्जा सोडली। शुद्ध शक्तीच्या स्फोटाने यंत्रावर प्रहार केला। यंत्र विघटित होऊ लागल्यावर एक बधीर करणारा किंचाळू लागला। त्याचा सोनेरी पृष्ठभाग मेणासारखा वितळू लागला। यंत्र शून्य होऊन नष्ट झाल्याने शहराचे रक्षण झाले आणि देवफूल या दैवी यांत्रिक फुलाचे रक्षण झाले। जीत, अजित आणि भगवान विष्णू विजयी झाले। त्यांच्या बंधनाने आणि दृढनिश्चयाने दिवस वाचवला। विजयी स्मितसह जीतने विजयाच्या चिन्हात हात वर केला। त्याचे निळे केस सूर्यप्रकाशात चमकत होते। त्याचे डोळे आत्मविश्वासाने चमकले आणि त्याचे हृदय अभिमानाने फुलले। त्याला माहीत होते की त्याला आणि त्याच्या भावाला एका मोठ्या उद्देशासाठी निवडले गेले होते आणि ते समोरच्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होते।